वारणानगरच्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये हिरक महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक सिनर्जीज फॉर द फ्युचर या विषयावरील 2 दिवसीय राष्ट्रीय विज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलं. डी.वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर के. प्रथापन यांच्या हस्ते या परिषदेचं आज उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन समारंभाच्या प्रास्ताविकात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए.एम. शेख यांनी महाविद्यालयाच्या गेल्या 60 वर्षांमधील वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थितांच्या हस्ते स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. उद्घाटनपर भाषणात बोलताना कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन यांनी शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक समन्वयाचं महत्त्व विशद करताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीत कमी आणि वारंवार पुनर्वापर करत टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना जोपासण्याचं आवाहन केलं. सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन.एच. पाटील यांनी आजच्या काळात शाश्वत विकासासाठी आंतरविद्याशाखीय समन्वय गरजेचा असल्याचं सांगितलं. आज जीवशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गिरीश बाबू यांनी बायोफार्मा द नेक्स्ट बिग झिंग, केंद्रीय कर्नाटक विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर शेषनाथ व्ही. भोसले यांनी डेव्हलपमेंट ऑफ नॅनो अँड बायोटेक्नॉलॉजिकल टूल्स युझिंग सुप्रामॉलिक्युलर केमिस्ट्री या विषयांवर मार्गदर्शन केलं. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शोधप्रबंधांचं सादरीकरण केलं. या परिषदेच्या निमित्तानं संशोधकांनी पोस्टर प्रेझेंटेशनमधून शाश्वत विकासाच्या नवनवीन संकल्पना मांडल्या. परिषदेच्या उद्घाटन सत्राला समन्वयक डॉक्टर बी.एस. शिर्के, संघटन सचिव डॉक्टर एस.एस. खोत, प्राध्यापक व्ही.एस. पाटील तसंच विज्ञान विषयातील तज्ज्ञ, संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.